पत्रकारांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारने कायदा करावा, यासाठी विशेष प्रयत्न करणार. खासदार सुनील तटकरे यांचे प्रेस क्लबच्या कार्यक्रमात आश्वासन. पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी आणि त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला प्रखरतेने वाचा फोडण्यासाठी कायम अग्रेसर असणाऱ्या रायगड प्रेस क्लबचा वर्धापन दिन आणि पत्रकार सन्मान सोहळा खोपोली येथे पार पडला. खालापूर प्रेस क्लब यांच्या संयोजनातून या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. पत्रकारांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारने कायदा करावा, यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याची ग्वाही खासदार सुनील तटकरे यांनी प्रेस क्लबच्या कार्यक्रमात बोलताना दिली. बांधिलकी सुद्धा घेता येईल. मधल्या कालावधीमध्ये पत्रकारांच्या वरती होणारे हल्ले हा एक चिंतेचा विषय आहे. सुसंस्कृत महाराष्ट्राची विचारधारा स्वर्गीय चव्हाण साहेबांनी रचली, परंतु अनेक वेळेला लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांच्या संदर्भामध्ये सुद्धा ज्या पद्धतीने हल्ले करून भावना व्यक्त करण्याची पद्धती अलीकडच्या कालावधीमध्ये वाढलेली पाहायला मिळते आहे. राज्य सरकारने त्याच्या संदर्भात पावलं उचलली पाहिजेत, पण भारत सरकारने सुद्धा देशभरामध्ये या संदर्भामध्ये निश्चितच पावलं उचलली पाहिजेत. आता देशमुख साहेबांनी मला सांगितलं की केंद्रीय मंत्री अमित भाई शहाना त्यांनी निवेदन दिलं. मी त्यांना विचारलं की एक प्रत द्या, 10 मार्चचं अधिवेशन सुरू त्यावेळेला शून्य प्रारंभ तरी किंवा अमित भाईंची भेट घेऊन संबंध देशातल्या पत्रकारांच्यासाठी हा केंद्र सरकारने सुद्धा कायदा करण्याच्या दृष्टीकोनातून मला जेवढे प्रयत्न करता येईल, कारण मी राष्ट्रवादीचा एकटाच खासदार आहे. या सोहळ्यात खासदार सुनील तटकरे, मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त SM देशमुख, 18 लोकमतचे अँकर विशाल परदेशी, प्रशांत जोशी, खोपोलीचे माजी नगराध्यक्ष दत्तात्रय मसूरकर, भाजपचे नेते किरण ठाकरे, मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष मिलिंद आष्टीवकर, रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष मनोज खांबे, नवनिर्वाचित अध्यक्ष प्रशांत गोपाळे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. धम्मशील सावंत, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, CCTVची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54.